शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसला विलीनीकरणाचा प्रस्ताव देण्यात आला आहे। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते आहे। दिल्ली काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पुढारी न्यूजला ही माहिती दिली आहे। तृणमूल काँग्रेस त्याचप्रमाणे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आता वाढली आहे। दिल्ली काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेली ही माहिती आहे। तृणमूलच्या पाठोपाठ आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही विलीनीकरणाचा प्रस्ताव समोर आल्यामुळे काँग्रेसची आता संख्याबळ वाढलं जाणार आहे। आताच्या काळाची सगळ्यात मोठी बातमी, दिल्लीच्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पुढारी न्यूजला ही माहिती दिली आहे। पुन्हा एकदा शरद पवार काँग्रेसमध्ये दिसणार का, याची शक्यता वाढली आहे। राष्ट्रीय राजकारणातली या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान काही दिवसापूर्वीच तृणमूल काँग्रेसला विलीनीकरणाची ऑफर दिली होती आणि आता काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रस्ताव गेल्याची माहिती समोर येते। काँग्रेसमधनं बाहेर पडून निर्माण झालेल्या या दोन वेगळ्या काँग्रेस आता मुख्य प्रवाहात सामील होण्याची शक्यता राष्ट्रीय राजकारणात वाढली आहे। ममता बॅनर्जींपाठोपाठ शरद पवारांचं काँग्रेसमध्ये सहभागी होणं हे नक्कीच काँग्रेसला आणि विरोधकांची ताकद वाढवणारं ठरणार आहे। तृणमूलला काँग्रेसनं ऑफर दिली होती, तर इकडनं शरद पवारांनी काँग्रेसलाच ऑफर दिल्याचं समजतंय। दिल्लीच्या काँग्रेसच्या गोटातल्या मोठ्या नेत्यांकडून ही बातमी मिळते। अर्थात या प्राथमिक गोष्टी असल्या तरी जी पावलं पडतायत ती त्या दृष्टीने सकारात्मक पडतायत असं दिसतंय। पाठोपाठ महाराष्ट्रात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुद्धा काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार किंवा काय याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। खरं तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार अशा चर्चा गेल्या अनेक वर्षात अनेकदा पुढे आल्या आणि त्यातून पुढे काहीही घडलं नाही। इथं ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्या पक्षातल्या फरक लक्षात घ्यावा लागेल की शरद पवार यांचा पक्ष गेली अनेक वर्षे विरोधातलं राजकारण करतोय। सत्तेत तो होता आणि विरोधातही आहे। ममता बॅनर्जी यांनी मात्र सुरुवातीच्या काळात संघर्ष केला आणि 15 वर्षाची सत्ता उपभोगल्यानंतर अवघ्या महिनाभरात एका पराभवानंतर त्यांचा पक्ष विस्कळीत झालेला आहे। शरद पवार यांची अवस्था वेगळी आहे। त्यामुळं मला वाटतं आता ज्या काही एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत, तृणमूल काँग्रेसच्या संदर्भात काय निर्णय होतोय, म्हणजे तृणमूल काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा जर निर्णय झाला तर मला वाटतं पाठोपाठ तृणमूल नंतर काँग्रेसमध्ये विलीन होणारा दुसरा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असू शकतो। अर्थात भारतीय जनता पक्षासोबत जायचं नाही ही शरद पवारांची भूमिका आहे, सुप्रिया सुळे यांची भूमिका आहे, त्या पक्षातल्या अन्य काही नेत्यांची भूमिका असू शकते। पण त्या पक्षातल्या खासदारांच्यापैकी काही जण आणि आमदारांच्यापैकी काही जण हे पक्षासोबत न जाता वेगळा विचार करू शकतात। कुणी भाजपमध्ये जाऊ शकतं, कुणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ शकतं आणि अगदीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा पर्याय सुद्धा काही यातले लोकप्रतिनिधी निवडू शकतात। अर्थात आपल्याला बघावं लागेल, या गोष्टी लगेच 1-2 दिवसात किंवा आठवडाभरात होतील असं नाही, पण चर्चा सुरू झालेली आहे। या चर्चा पाठोपाठ जर एखाद्या पक्षाची प्रक्रिया सुरू झाली तर पाठोपाठ जुने काँग्रेस पासून वेगळे झालेले पक्ष आहेत त्या पक्षांनी एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाही त्यापासून वेगळं राहता येणार नाही।